पाहताय पुणेरी आवाज आणि महाराष्ट्रामध्ये अधिक चर्चेचा विषय ठरलेला अशोक खरत प्रकरण पुन्हा डोकं वर काढते की काय? कारण 2 दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्यानंतर गुलाबो गँग परत हे आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना अटक करावी यासाठी काही काय सांगाल? का तुम्ही आंदोलन करताय? हे बघा, सगळे पुरावे, सगळ्या तक्रारी बंधू खरात गुरुजी आणि त्यांची शिष्या चाकणकरबाई यांच्या विरुद्ध असताना SITने कारवाई केली नाही, EDने कारवाई केली नाही. खरं तर अटक व्हायला पाहिजे, जसं बंधू खरातनी केले. ती पार्टनर, शी वॉज पार्टनर इन अ क्राईम. मग तिला का नाही अरेस्ट केलं गेलं? कोणता भाऊ वाचवतोय तिला? कोणते लागे बांधे आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि तिला अटक का करत नाहीये? कारण का ती खेचण्याचं भाषा बोलताना त्या दिसत आहेत चाकणकर मॅडम. काय सांगाल तुम्ही या संदर्भात? त्यांनी सांगितलंय की एका वस्त्र घातलेल्या व्यक्तीला निर्वस्त्र केलं गेलं, म्हणून आज आम्ही इथं त्यांना साडी नेसवली, वस्त्र घातलं, कपडे घातले त्यांना. आम्ही निर्वस्त्र नाही करत. आम्हाला महिला भगिनींची काळजी आहे. आम्ही यांच्यासारख्या टेबलावर नाही पाठवत कुणाला म्हणून. आणि तुम्ही कोर्टात खेचताना खेचा ना, आमची एक एक गुलाबो गँगची महिला खेचा, मी आहे, तयार आहोत ना, बघू ना. कोर्ट काय वेडा नाही एवढे पुरावे पाहिल्यानंतर. आणि त्या म्हणतात की मी एका महिलेला नेला नाही. अहो, तुम्ही महिला आयोगाच्या रक्षक, तुम्ही भक्षक झाल्या म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही जर तुम्हाला त्याचे गुरु मानत होता, असा बलात्कारी गुरु असतो का? कोर्टाने विचारावं ना, बलात्कारी गुरु कोणाचा असतो? मग हिचा त्याच्यामध्ये पार्टनरशिप काय होती? शासनाकडूनही त्यांना सपोर्ट होताना दिसतो, कारण आतापर्यंत कुठली पोलिसी कारवाई 100% पोलिसांनी कारवाई नाही केली. सातपुते मॅडमनी कारवाई नाही केली. आम्ही सातपुते मॅडमला भेटून आला. SIT मध्ये तुम्ही चौकशी करताय, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतायत, इतक्या वर्षानुवर्षांचा संबंध आहे त्यांचा, तरी कारवाई नाही. ED कडनं झालं, अटक नाही ते बाईला. आता काय काय मागण्या आहेत तुमच्या आणि तुम्ही पुढे काय करणार? आमची एकच मागणी आहे, रुपाली चाकणकरला अटक करा. तिला जर अटक नाही केला तर आम्ही सगळीकडे चक्का जाम, सर्व महिलांना रस्त्यावर उतरवू आणि चक्का जाम करू. तिला अटक तर रुपाली चाकणकर यांची लवकरात लवकर अटक करा, नाहीतर चक्का जाम करण्यात येईल असं ही घोषणा गुलाबो गँगकडे देण्यात येते. पुण्याच्या झाशीच्या राणी चौकामध्ये हे आंदोलन होत आहे आणि रुपाली चाकणकर यांना लवकरात लवकर अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.